नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. अजामेळ पापी तया अंत आला, कृपाळूपणे सोजनी मुक्त केला. अनाथासी आधार हा चक्रपाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. अजामेळ राजाचे उदाहरण या अगोदरही श्लोक क्रमांक 95 मध्ये आलेले आहे. अजामेळ पापी वदे पुत्रकामे, तया मुक्ती नारायणाचे निनामे. अजामेळ हा अत्यंत पापी राजा होता. त्याच्या हातून एकही पुण्यकर्म घडले नव्हते. मृत्यू जवळ आला तरी त्याच्या स्वभावात काहीही बदल झाला नाही. त्याच्या मुलाचे नाव नारायण असे होते. त्याच्या अंतकाळी हा नारायण त्याच्याजवळ नव्हता. त्यामुळे त्याने त्याचा ध्यास घेतला व शेवटी तो सारखे नारायण नारायण म्हणू लागला. त्यामुळे भगवंताचे त्याच्याकडे लक्ष गेले. खरं म्हणजे तो आपल्या मुलाची आठवण काढीत होता, परंतु हेच नाव भगवंताचेही असल्याने अजामेळ आपले नामस्मरण करतो आहे या एकाच भावनेने व कृपाळूपणे भगवंताने त्याचा उद्धार केला. अजामेळाची पापकर्मे पाहता अजामेळाला स्वर्गप्राप्ती होणे कदापि शक्य नव्हते. फक्त नारायणाचा धावा केल्याने त्याला भगवंताने मुक्ती दिली. हेच उदाहरण देऊन समर्थ आपल्याला सांगतात की नाम तुम्ही सहजपणे काहीही हेतू न ठेवून जरी घेतले तरी सुद्धा ते भगवंताला पोहोचते. म्हणूनच तर पूर्वीची माणसे आपल्या मुलामुलींची नावे देवादिकांची ठेवत असत की जेणेकरून आपल्या मुखातून त्यांना हाक मारण्याच्या निमित्ताने का होईना भगवंताचे नाव घेतले जाईल. जर अनावधानाने घेतलेल्या नामाचा एवढा महिमा आहे तर अनन्य भावाने श्रद्धापूर्वक नाम घेतले तर त्याचे फळ निश्चितच मिळेल व हेच समर्थांना सांगायचे आहे. समर्थ तिसऱ्या चरणात म्हणतात की अनाथासी आधार हा चक्रपाणी. ज्याला कोणाचाही आधार नाही त्याला आधार देण्याचे काम भगवंत करीत असतो. जिसका कोई नहीं होता उसका भगवान होता है असा डायलॉग आपण सिनेमातून ऐकतो. अनेक कथा, कहाण्या, पुराणातील गोष्टींमधून आपण समजून घेऊ शकतो की ज्यांना कोणीही जवळ केले नाही अशांना भगवंत जवळ करतो, त्यांना आधार देतो. याचे कारणही हेच आहे की देवांना आपल्या भक्तांचा अभिमान असतो. त्याच्या मदतीसाठी जाणे हे त्याचे कामच असते व तो ते अगदी स्वेच्छेने करीत असतो. धर्मराजाच्या घरी उष्टे काढण्याचे काम असो किंवा जनाबाईचे दळण कांडण असो, भगवंत आपल्या भक्तांसाठी अशी कामे आपणहून करतो व आपल्या भक्तांचा आधार होऊन राहतो. यासाठी आपण भगवंताला श्रद्धेने व अंतःकरणपूर्वक शरण गेले पाहिजे हे महत्त्वाचे आहे. आपल्या हाकेला तो ओ देणार याचा विश्वास आपण बाळगून त्याला शरण जाणे महत्त्वाचे आहे. हेच समर्थ या श्लोकातून आपल्याला सांगत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.